तर नमस्कार मित्रांनो, आज सकाळपासून पहाटे 4:30 वाजल्यापासून पूजाच्या मागे लगबग चाललेली होती. कारण आज विशेष दिवस होता. आज आम्हाला जायचं होतं नागोबाला. आमच्या तुळजापूरपासून 10 किलोमीटर अंतरावरती असलेलं नागनाथ तीर्थक्षेत्र, नागोबा तीर्थक्षेत्र, आणि तिथून तसंच पुढं नळदुर्गच्या अलीकडं आमचा अंदूरचा खंडोबा आता मैलारपूरला आलेला असतो. तर मैलारपूरची यात्रा, तर त्यासाठी आमची सकाळपासून लगबग चाललेली होती. हे बघू शकता तुम्ही, सगळे भांडे, भात वगैरे तिथे शिजवायला सगळं स्वयंपाकाची लगबग चालली होती. सकाळी 4:30ला उठून पूजानं सगळं एकटीनं आवरून घेतलं होतं. हे डबा बघू शकता. मला मी व्हिडिओ करत असताना मला डबा हाणाला निघाली होती. सगळी कामाची लगबग धावपळ सकाळपासून सगळी चाललेली होती. आम्ही सगळेच घरचे, मी, माझा मोठा भाऊ, वहिनी, पूजा, आमच्या घरातले 5 लेकरं, हे सगळेजण आम्ही, आणि पप्पा. आई तेवढी येणार नव्हती, आई घरी थांबली होती, त्यामुळे आम्ही सगळेजण निघालो होतो. हे बघू शकता तुम्ही, डब्यामध्ये मोठ्या पेंडपाला, चपात्या, आमटी डाळीची, हे सगळं डब्बा बांधून घेतला होता. आणि आता बघा, डाळीची आमटी पूजा डब्यात भरून घ्यायला लागले. डाळीची आमटी आजची बनवलेली तर इतकी छान लागते की नाही, काय विशेष आहे काय माहीत नाही. पण यात्रेला जायचं म्हणलं की डाळीची आमटी, बनवलेला पेंडपाला, शेंगदाण्याच्या पोळ्या, त्याबरोबर परत शेंगाचे लाडू, इतकं छान लागतं की ना आजचं बनवलेलं सगळं. आणि तिथं सगळं शेतामध्ये हे बघा, हे बघू शकता, शेंगाच्या पोळ्या पूजाने केलेल्या. शेंगाच्या पोळ्या सगळ्या आज आम्ही तिथं घेऊन जाणार यात्रेमध्ये जेवायला. घरूनच डबा घेऊन जायचा. आणि नागोबाच्या तिथं गेलं की नागोबाच्या यात्रेमध्ये मात्र तिथं भात मात्र तिथं शिजवावा लागतो. कारण आमची इथं प्रथा आहे की आम्ही नागोबाला भात लिपत असतो. हे बघा, हे चपात्या आम्ही पूजाने एका डब्यामध्ये मोजून घेतल्या होत्या सगळ्यांसाठी. किती चपात्या घ्यायच्या, काय घ्यायच्या, ते सगळं बघत होती. मी व्हिडिओ काढत असल्यामुळे मी काय तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही आहे. ह्या पौष महिन्यामध्ये आमची नागोबाची यात्रा तुळजापूरपासून एक 10 ते 12 किलोमीटरवरती आहे नागोबा तीर्थक्षेत्र. तर ही आमची वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आहे. आम्ही दरवर्षी न चुकता पौष महिन्यामध्ये एक रविवार असं काढून सगळेजण आम्ही जात असतो. आमच्या तुळजापूरच्या जवळपास सगळे, तुळजापूर असेल, अंदूर असेल, नळदुर्ग असेल, शिंपळ असेल, धाराशिव, बरेच लांबून लोक तिथं येतात. हे बघा, त्या ह्याच्यामध्ये पटकरामध्ये, त्या कपड्यामध्ये पूजानं मस्तपैकी शेंगाच्या पोळ्या बांधून घेतलेल्या आहेत. आणि डब्यामध्ये सगळा मोठा डबा आम्ही घेतलेला आहे तो बांधून. हे बघू शकता, डबा तुम्ही मोठा घेतलेला जेवायला. आणि ते पातेलं दिसतं ना, त्या पातेल्यामध्ये तांदूळ आहे. तो तांदूळ तिथं जाऊन भात शिजवायचा नागोबा तीर्थक्षेत्रमध्ये. पूजा सगळा डब्बा भरत होती त्या पिशवीमध्ये. मला म्हणत होती व्हिडिओ करण्याच्या ऐवजी जरा डबा भरू लागा, की ते जरा सामान भरू लागा. पण भरलं तिनं सगळं. कॅटलीमध्ये दूध वगैरे घेतलेलं होतं. आमच्या तुळजापूरचे किंवा तुळजापूरच्या जवळपासचे जर कोणी असेल ना, तर त्यांना माहिती आहे नागोबाची यात्रा पौष महिन्यामध्ये एवढी मोठी यात्रा असते ना नागोबाची. आणि खूप छान तिथं विशेष एवढं आहे ना की तिथं एक कुंड आहे. त्या कुंडामधलं पाणी घ्यावं लागतं भात शिजवण्यासाठी. कारण त्या कुंडामधलं पाणी जोपर्यंत तुम्ही त्या ह्याच्यामध्ये टाकत नाहीत ना भात शिजवण्यासाठी, तोपर्यंत तो भात तिथं शिजतच नाही, अशी आख्यायिका आहे. आणि असे अनुभव देखील आहेत. आम्ही तिथं गेल्यानंतर तुम्हाला पुढं दिसलंच, तिथं भात शिजवतानाचं वगैरे पूजा सगळं आवरत होती. आणि खूप मोठी यात्रा, तिथं महिनाभर यात्रा चालते. महिनाभर सगळं घरून आपण सामान घेऊन जायचं. जळण सरपण देखील आपण घरून घेऊन जायचं. तिथं सरपण मिळतं किंवा नाही मिळत, परंतु आपण सरपण देखील घरून घेऊन जायचं. आणि सगळं मग तिथं भात वगैरे शिजवायचा. भात शिजवायला त्याच्यामध्ये भात, केळी, हे सगळं त्याच्यामध्ये मिक्स करायचं. ते बघू शकता तुम्ही, त्याच्या छोट्या ह्याच्यामध्ये तांदूळ आहे. ते तांदूळ पूजाच्या पिशवीमध्ये ठेवलं बघा. आणि ताट त्याच्यावरती झाकलं. पंचपाळ पण घेतलं होतं सोबत. आणि हे बघा, आम्ही 2 जण निघालो.
बाकीचे सगळेजण आधीच गाडीत जाऊन बसलेले होते. आता निघालो होतो आम्ही. जात असताना तुम्हाला दिसलं आता की नागोबा तीर्थक्षेत्राला पूजा चप्पल घालायचं विसरली, पुन्हा माघारी ओढली, चप्पल घातली आणि आली. बघा जोडा कसा दिसतोय. मग पाठीमागून आई सांगत होती व्यवस्थित जावा, व्यवस्थित करा. हे नागोबा तीर्थक्षेत्राला नळदूर रोडला जात असताना नळदूर रोडला तुळजापूरपासून 10 किलोमीटरवरती दोन्ही गाड्या काढल्या होत्या घरच्या. आम्ही दोन्ही गाड्या काढून आम्ही छानपैकी जात होतो. आणि तिथं गेल्यानंतर हे बघा तिथं चूल मांडली, म्हणजे चूल ऑलरेडी मांडलेल्या असतात तिथं. वहिनी आमच्या तिथं चूल मांडत होत्या. चुलीवरती पातेलं वगैरे ठेवून छानपैकी भात शिजवतात. आता बघा तुम्हाला तिथं पातेलंसुद्धा दिसेल. आणि इकडं आमचे सगळी चिलीपिली बसलेले आहेत. एक तेवढं आलं नव्हतं. छानपैकी सगळे एकदम म्हणजे मस्त वातावरण आहे. सगळेजण तुला ते झाडाखाली प्रत्येकजण असं झाड धरते, आपापल्या गाड्या घेऊन येतात, झाड धरतात आणि झाडाखाली चूल मांडून प्रत्येक आपापला स्वयंपाक तिथे बनवत असतो. आमचा देखील तसा स्वयंपाक तिथे चालू होता. हे बघू शकता तुम्ही. भात शिजवत असताना वहिनी आमचा छानपैकी भात शिजवायचा. मग तो भात तिथं त्या ह्याच्यामध्ये एका मोठ्या पातेल्यामध्ये किंवा पातेल्यामधला काढून त्या ह्याच्यामध्ये घ्यायचा, टोपल्यामध्ये घ्यायचा. त्याच्यामध्ये केळी मिक्स करायची आणि मग तो देवाला नागोबाला घेऊन जायचा. नागोबाला गेल्यानंतर तिथं मंदिरामध्ये गेल्यानंतर नागोबाला तिथं देवाला तो भात पूर्ण असा लिपला जातो. आणि ही प्रथा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. वर्षानुवर्ष आम्ही ही प्रथा साजरी करतो.